आणि आता पुण्यामध्ये जाऊयात। चाकण येथे शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्र आलेले आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर सकाळी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एका मंचावर आपल्याला उपस्थित असलेले दिसले होते। तर आता शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्रितपणे पुण्यातील चाकण येथे उपस्थित आहेत। मोठ्या उत्साहात आता त्यांचं स्वागत होत आहे। तर छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकत्रितपणे आता उपस्थित असलेले आपल्याला दिसतात। ही लाईव्ह दृश्य पुण्यातील चाकणमधून। तर त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे यांची देखील उपस्थिती आपल्याला दिसत आहे। चाकण एपीएमसीत फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याप्रसंगी शरद पवार आणि छगन भुजबळ हे आता एकाच मंचावर उपस्थित असणार आहेत। तर त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित आहेत। आज सकाळी साताऱ्यातील नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे देखील एका मंचावर उपस्थित होते आणि आता शरद पवारांसोबत छगन भुजबळ हे चाकणमध्ये उपस्थित आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला। नाझिम, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते आपल्या खेड तालुक्याच्या वैभवामध्ये आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांच्याकडे जाऊयात। नाझिम, आज पुन्हा एकदा शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर उपस्थित असलेले दिसतायत। काय अधिकचे अपडेट्स, कुणाकुणाची आणखी उपस्थिती आहे तिथे? शरद पवार आणि छगन भुजबळ हे एका मंचावरती येत आहेत। निमित्त हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यात आहे। मात्र या भेटीकडं लक्ष आहे, कारण भुजबळांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचाली नव्या प्रकारचं मंत्रिमंडळ झालंय तेव्हापासून छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यामुळं ते आज पवारांच्या सोबतीनं या ठिकाणी मंच शेअर करतायत। त्यामुळं अख्ख्या राज्याचं लक्ष या ठिकाणी सर्वांकडं या भेटीकडे लागलेलं आहे। भुजबळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा नायगावमध्ये एकाच मंचावरती होते आणि तिथं त्यांनी त्यांचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरा, परंतु अद्याप त्यांची नाराजी जी आहे ती या ठिकाणी दूर झालेली नाही आणि अशा प्रसंगी आज शरद पवारांसोबत छगन भुजबळ या ठिकाणी मंच शेअर करतायत। खरं तर निमित्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जरी असलं तरी या भेटीमागं एक राजकीय किनार असल्यामुळं आता या मंचावरून भुजबळ नेमकं काय बोलतात, शरद पवारांच्या उपस्थितीत ते नेमक्या कोणत्या मुद्द्यावर हात घालतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण अजित पवारांवरती छगन भुजबळ नाराज आहेत आणि अजित पवारांचे काका शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ मंच शेअर करतायत। नक्कीच नाझिम, सकाळच्या कार्यक्रमात आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती एक लक्षणीय ठरली होती आणि आता छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। सोबत खासदार अमोल कोल्हे देखील आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर चाकण एपीएमसी मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जातंय आणि त्या प्रसंगी छगन भुजबळ आणि शरद पवार हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सोबत खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत। तर या कार्यक्रमानिमित्त छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र आल्याचं आपण पाहतोय। ही लाईव्ह दृश्य थेट चाकणमधून तिथल्या एपीएमसी मध्ये सध्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जातंय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं जातंय। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे। सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या एकत्रित उपस्थितीनंतर आता शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र पाहायला मिळतायत। सकाळी साताऱ्यातील नायगावच्या कार्यक्रमात छगन भुजबळांसोबत
देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि दोघांनीही एकमेकांचं भरभरून कौतुक केल्याचं आपण पाहिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.